नमस्कार. आपलं जर छान जगायचं असेल, तर अत्यंत महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. उत्तम हवा, उत्तम पाणी आणि त्याच्यातनं तयार होणारं उत्तम अन्न. म्हणजेच वेगळ्या शब्दात सांगायचं झालं, तर आपण ज्या पृथ्वीवर राहतोय, तिथलं वातावरण म्हणजे काय? तर जल, जंगल आणि जमीन. हे तिन्ही हवा शुद्ध करणं, पाणी गोळा करणं, अन्न तयार करणं, इत्यादी गोष्टी तयार करत असतात. ह्या तिघांचं एकमेकांशी संलग्नता आहे. वेगळा विचार करता येत नाही. आत्ता आपल्याला ज्या काही जागतिक समस्या आहेत, त्या जागतिक समस्यामध्ये तापमान, ज्याला आपण म्हणतो जलवायू परिवर्तन, पावसाची अनिश्चितता, भूगर्भातल्या पाण्याचं होत चाललेलं ऱ्हास आणि पाण्याची गुणवत्ता, हे सगळं जर आपल्याला चांगलं जगायचं असेल, तर आपल्याला ह्या तिन्हीवरती आपल्याला फोकस करायला लागेल. त्याची समृद्धी वाढवायला लागेल आणि हे खरं म्हणजे प्रत्येक मानवाचं हे कर्तव्य आहे. भारतामधल्या माणसाचं जास्त आहे, कारण आपण भारताला जन्मभूमी आणि ती संवर्धन करणं ही आपल्याला परंपरेने आलेली एक देणगी आहे. कशी करायची त्याची माहिती आहे आणि खरं म्हणजे ते आपलं कर्तव्य आहे. इंग्रजांनी एकत्र येऊ नये म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःकडे घेतल्या. तसंच त्याची री आपल्या सरकारने ओढली आणि पाणी आमची जबाबदारी आहे, कचरा ही आमची जबाबदारी आहे, प्रशासन ही आमची जबाबदारी आहे. प्रशासनापर्यंत ठीक आहे, पण पाणी आणि कचरा, जमिनीची सुपीकता, समृद्धता, अन्नाची समृद्धता, अन्नाची विविधता ही आपली गरज आहे आणि आपली जबाबदारी आहे. आपल्याला प्रत्येकाने जर त्याचा उपभोग घेतला आहे आणि तो घेतल्याशिवाय आपण जगूच शकत नाही. तर आपल्याला ही जबाबदारी आहे, की माझी हवा मी जिथे राहतो ती चांगली झाली पाहिजे. मी जे पाणी पितो ते पाणी मला सातत्याने मिळत राहायला पाहिजे आणि त्याची गुणवत्ता पण असली पाहिजे. आणि हे आपोआपच वातावरण निर्मितीसाठी, वायू निर्मितीसाठी जल, जंगल, जमीन आवश्यक आहे. जे झाडं आवश्यक आहेत. आत्ता विकासाच्या आपला जो पॅटर्न आहे, त्या पॅटर्नमध्ये याला महत्त्व टाळलं गेलं आणि आम्ही दिलं नाही. आत्ता आपल्याकडे भारतामध्ये अल निनो येणार असं एक मोठी शक्यता वर्तवली जाते. याच्याने पाऊस खूप कमी पडेल. 84% पाऊस पडेल. म्हणजे खूप मोठा दुष्काळ असेल आणि त्या दुष्काळामध्ये अजून एक गंमत अशी होणार आहे, की फक्त पावसात दुष्काळ असेल का? तर नाही. पावसाळ्यामध्ये जो दुष्काळ असेल, तशी अन्नाची निर्मिती कमी होईल आणि उन्हाळ्यात आपण काय करणार आहोत? तर आपल्याला जिथे-जिथे शक्य आहे, तिथे-तिथे आपल्याला पाणी सांभाळायचं आहे, पाणी जिरवायचं आहे, मुरवायचं आहे आणि पाण्याचा साठा वाढवायचा आहे. पाण्याचे साठे वाढवल्यानंतर आपोआपच आपल्याला पिकांची रचना म्हणजे पिकाचं उत्पादन चांगलं घेता येईल. आज आपल्याला इराण युद्धामुळे लक्षात असं आलं, की आपण 85% 80% अनेक गोष्टी जगातनं आयात करतोय. म्हणजे आपण डाळी आयात करतोय, आपण तेल आयात करतोय, खाद्यतेल असेल किंवा इंधनाचं तेल असेल. ज्या देशामध्ये 50% शेतकरी आहे, त्या देशाला हे लांछनास्पद आहे, की 70% कडधान्य आणि तेल तो आयात करतोय. आपल्याला आपलं तेल, आपलं कडधान्य, आपलं धान्य हे निर्माण करायलाच लागेल. आजची परिस्थिती अशी आहे, माझा गॅससुद्धा बाहेरनं येतोय कुवेतमधनं आणि जरी युद्ध थांबलं, तरी ते दुरुस्त व्हायला किमान 1 वर्ष लागणार आहे. म्हणजे माझं इंधन स्वतःचं नाही, माझं तेल स्वतःचं नाही, माझे कडधान्य स्वतःचं नाही. मग माझं स्वतःचं काय आहे? कारण माझ्याकडे स्वतःकडे पाणी नाही आहे. अख्खं जग ओरडून सांगते, की भारताला येणारा काळ हा प्रचंड त्रासाचा, कमीत पाणी होत जाणारा आणि प्रचंड उन्हाळ्याचा असणार आहे. यावर्षी जगातल्या 100 उष्ण शहरांमध्ये भारतातली 95 शहरं होती. जे 100त 95 हे खूप वाईट आहे. हे जर आपल्याला वाचवायचं असेल, तर आपल्याला जल, जंगल, जमीन वाचवायला लागेल. त्यातला आपण आत्ता जलाचा विचार करूया. याची आपण मालिका करणार आहोत. पुढच्या